नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. जे काय PM किसान व नमो शेतकरी याचे हप्ते ते एकत्र येणार आहेत व कधीपर्यंत येणार आहेत संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर नेमके तुम्हाला याच्यापासून किती पैसे मिळतात ते पण सांगणार आहे. हे 2-3 प्रश्न संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याचबरोबर एक हे काम जर तुम्ही केले नसेल तर तुम्हाला हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत. ते पण व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता व्हिडिओला सुरुवात करतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, जे काही तुम्हाला PM किसानचे वार्षिक 6,000 रुपये लाभ मिळत होता, ते लाभ इथून पुढे पण मिळत आहे. बरं, ते नुसत्या महाराष्ट्रात नव्हे तर पुऱ्या देशाभरात हा लाभ मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, नेमका PM किसानचा 20वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे? पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, जे काही PM किसानची पॉलिसी आहे त्यानुसार जर तुमच्यापाशी हे डॉक्युमेंट्स नसतात तर तुम्हाला PM किसानचा लाभ घेता येणार नाही. त्यापैकी कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत ते पहा. शेतकरी मित्रांनो, जुने रजिस्ट्रेशन केलेले असो किंवा नवीन रजिस्ट्रेशन केलेले असो, काही शेतकरी म्हणतात नेमकेच रजिस्ट्रेशन केलेले आहे, तरी पण त्या शेतकऱ्यांसाठी पण ही गोष्ट लागू राहणार आहे. ती कोणती? तर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना 18वा हप्ता हा फक्त आणि फक्त KYC पूर्ण नसल्यामुळे मिळाला नव्हता. व त्याचबरोबर KYC बरोबर पुन्हा एक काम आहे जे की तुम्हाला करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, KYC केल्यानंतर आधार कार्ड लिंक हे बँकेला आधार कार्ड लिंक करायचं आहे, जेणेकरून तुमचे पैसे यशस्वीप्रमाणे पडतात. कारण की शेतकऱ्यांना हे DBTद्वारे पैसे पाठवण्यात येतात. ज्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक असते त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे पाठवण्यात येणार. काही शेतकऱ्यांची मग ते बँक खाते तपासत नाहीत. शेतकरी म्हणतात पैसे आले नाही. त्यानंतर पैसे आले तर मग त्यानंतर शेतकऱ्यांना कळते की आपल्या दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे आले. तर नेमके तुमच्या कोणकोणत्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्यांना लिंक करून घ्या. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरा प्रश्न म्हणजे काही शेतकऱ्यांची जी काही लँडची प्रॉब्लेम आहे ती दुरुस्त करून घ्यायची आहे. कारण की लँडची प्रॉब्लेम कधी येते? तुमची नावावर जमीन असते तरी पण तुमची जमीन ही ती लँड दाखवित नाही आणि तुमची लँडची प्रॉब्लेम येते. तर ती लँडची प्रॉब्लेम तुम्हाला दुरुस्त कशी करायची आहे? तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही जे काही तुम्हाला तहसीलदार सांगतात ते कागद द्यायचे आहेत. त्यानंतर तुमची लँडची प्रॉब्लेम दुरुस्त होईल व PM किसानचे व्यवस्थित तुमच्या हातावर पैसे पडतात. तर शेतकरी मित्रांनो, हे PM किसानचं झालं. आता नमो शेतकरीचं पहा. तर नमो शेतकरीचं बी हेच प्रॉब्लेम आहेत ज्या की तुम्ही करायचे आहेत. कारण की नमो शेतकरी ही PM किसानच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राबविली जाते व त्याद्वारे तुम्हाला वार्षिक लाभ 6,000 रुपये मिळतो. असा या दोन्ही योजनेद्वारे तुम्हाला वार्षिक लाभ 12,000 रुपये मिळतो. पण शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीमध्ये येत्या काळात वाढ होऊ शकते. कारण की जे काही आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगण्यात आले होते की नमो शेतकरीमध्ये योग्य ती वाढ करण्यात येईल व शेतकऱ्यांना काहीतरी हातभार लावण्यात येईल. तर ही वाढ लवकरात लवकर होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, नेमकी वाढ झाली तर किती होईल? तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मागील काही जे काही क्लिप दाखवण्यात आल्या त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी हप्त्यामागे 1,000 रुपये वाढून मिळू शकतात. कारण की तुम्हाला वार्षिक लाभ 6,000 रुपये मिळत होता, त्याऐवजी इथून पुढे तुम्हाला 9,000 रुपये मिळू शकतो जर वाढ करण्यात आली तर. कारण की तुम्हाला वर्षात 3 हप्ते मिळतात, दर 4 महिन्याला 1 हप्ता. त्यानुसार तुम्हाला दर हप्त्याला 3,000 रुपये मिळू शकतात. पहिले 2,000 रुपये मिळत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची माहिती होती. जर लवकरात लवकर तुमची जर वाढ करण्यात आली जेणेकरून जून महिन्याच्या अगोदर, तर शेतकऱ्यांना वार्षिक लाभ मिळू शकतो. पण जर वाढ नाही करण्यात आली तर शेतकऱ्यांना 2,000 रुपये जे की मिळणार आहेत. आता या दोन्ही PM किसान व नमो शेतकरीचे जे काही पैसे मिळाले ते कधी मिळाले ते पाहूया. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, हे दोन्ही हप्त्याचे पैसे हे तुम्हाला 28 मे ते 6 जूनपर्यंत मिळणार आहेत. कारण की शेतकरी मित्रांनो, जे काही PM किसानची पहिली 19वी किस्त होती, ती किस्त तुम्हाला 24 फेब्रुवारीला जमा झाली होती. त्यामुळे आता 24 फेब्रुवारी ते आतापर्यंत 4 महिने होणार आहेत. 4 महिने 28 फेब्रुवारीच्या नंतर होणार आहेत. 28 फेब्रुवारीच्या नंतर तुम्हाला PM किसानचा कधी पण हप्ता मिळू शकतो. त्याचबरोबर नमोचा बी तुम्हाला 1 जूनपासून समोर कधी पण हप्ता मिळू शकतो. फक्त तुम्ही फार्मर ID जर काढली नसेल तर फार्मर ID काढून घ्या. कारण की फार्मर IDद्वारेच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. फार्मर ID बंधनकारक करण्यात आलेली आहे. जर फार्मर ID नाही काढली तुम्हाला दोन्ही हप्ते मिळणार आहेत. अशा प्रकारची माहिती होती. ही माहिती कशी वाटली व तुम्हाला अजून काही प्रश्न असले तर प्रश्न करा. भेटूया नेक्स्टमध्ये. भेटूया. धन्यवाद.